गव्हामध्ये तणनाशक शिपायचं होतं, पण त्याआधी गव्हाले पाणी देणं पडलं. मग इरीवर येऊन मोटर चालू केली. म्हटलं पहिले पाणी देऊन देऊ. पाण्याची कमी नाही आपल्याकडे, कारण की आपल्या वावरा शेजारचा हा अरबी समुद्र कधीच आटत नाही. म्हटलं आज या गव्हाले पाणी देऊन देऊ, उद्या याच्यात तणनाशक शिपल्या ते झाली आपली मोटर चालून. मी देऊन राहिलो गव्हाले पाणी. हिवाळा असून ऊन तर एवढं बेकार तपत होतं जसं काही उन्हाळ्यातलं ऊन आहे, पण तरी मग पाणी देणं चालूच होतं. पण तेवढ्यात मला शेजारच्या संदीप भाऊचा फोन आला. अरे तुझ्या चिचीखाली वाघ दिसला म्हणत मला, आणि मी निघलो आपलं फावडं घेऊन चिचीकडे. म्हटलं चला त्या वाघाले जरा मायाची ऊब देऊन येऊ. ते कसं आहे ना, जराशी फाटेल पण अभिमान वाटेल. कसा तरी भेदभेद आलो चिचीजवळ, पण सोबत काकाचा कॉल चालूच होता. झूम करून पाहिलं, पण मला एक वेळा कुत्रा दिसे, एक वेळा वाघ दिसे. जाऊ द्या म्हटलं, रिस्क नाही घ्यायला पुरत. वाघ जर असला तर आपलं इकडे इकडे काढून जाईल. एकदम मम्मी घरी नाहीये, त्यातल्या त्यात गव्हाले पाणी देणं बी काही एवढं अर्जंट नाहीये. मीटर पेटीजवळ जाऊन फ्यूज काढून टाकले, म्हणजेच मोटर बंद करून टाकली. पाय धुतले, आपली स्प्लेंडर घेऊन आलो घरी. घरी येऊन आंघोळ केली, मम्मीचा कॉल चालूच होता, कारण की मम्मीनं माझी स्टोरी पाहिली. मम्मी म्हणे जाऊ दे आता काही वावरात जाऊ नको. मग मीनं काढली आपली एमटी, आलो डायरेक्ट नांदुरेला. कितीक दिवस ते एकच सँडल घालशील. म्हटलं पत्या चाल आज नवा बूट घेऊन घेऊ. दुकानात येऊन लय मोठे बूट पाहिले आणि एक बूट घेतला. 500 रुपयाचा घेतला, जास्त उभासक्या नाही मारत आपण. ते बी मला लय जण म्हणत होते की ते सँडल कदलो वापरशील, म्हणून घेणं पडला. नाहीतर माझी सँडल तर आरामात 2 वर्ष काढते अजून. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. थांबा मला फॉलो करून जाणार आहे बा. लवकरच आपले 200K फॉलोअर कंप्लीट होणार आहे. तर लोक भासा.